नमस्कार मित्रांनो, मी आज माझी पहिली रेसिपी घेऊन आली आहे पनीर मसाल्याची। त्यासाठी सुका खोबरं घ्यायचं आहे, लसूण 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे, अद्रक आणि एक छोटासा टोमॅटो ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। नंतर तेलावर पनीरचे क्यूब्स आपण फ्राय करून घेऊया। नंतर जे आपण कांदा, लसूण, अद्रक सगळं व्यवस्थित भाजून घेऊयात। नंतर मिक्सरच्या भांड्यात पेस्ट बनवूया। ती पेस्ट कढईत थोडंसं 2 ते 3 चमचे तेल टाकून परतवून घेऊया। त्याच्यानंतर त्याच्यात मसाले ॲड करायचे आहेत, लाल तिखट, हळद, घरचा मसाला आणि पनीर मसाला। हे सगळे मसाले आपण ॲड करूयात। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत फ्राय करून घेऊयात। थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी मिक्स करून टाकूयात, चवीनुसार मीठ टाकूयात आणि फ्राय केलेले आपले पनीरचे क्यूब्स टाकूयात। नंतर थोडंसं झाकून त्याला वाफ येऊ देऊयात आणि रेडी आहे आपला पनीर मसाला। आवडलं तर नक्की ट्राय करा। थँक्यू।